मुंबईमध्ये लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक आनंदले। लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 91वं वर्ष। लालबागच्या राजाला अंबानी कुटुंबियांकडून 20 किलो सोन्याचा मुकुट, मुकुटाची किंमत 15 कोटी रुपये। मुंबईच्या माटुंगामधील जेएसबी सेवा मंडळाच्या बाप्पाची पहिली झलक। मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा अशी ओळख जीएसबी मंडळाच्या बाप्पाचं यंदाचं 69वं वर्ष। अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी यंदाही ड्रेस कोड। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती, ड्रेस कोडवरून यंदाही वादाची शक्यता। खेतवाडी 7व्या गल्लीमध्ये राहणाऱ्या नितेश मेस्त्री यांनी साकारली शाडूच्या मातीची 1 इंचची गणेश मूर्ती। आतापर्यंत बाहुबलीपासून विविध रूपातल्या मूर्ती। गणेशोत्सव काळामध्ये वर्ल्ड कप विजेतेपदाची झलक। गिरगावच्या संदेश नारकर यांनी बॅट आणि विश्वचषक हातात घेतलेले उंदीर मामा साकारले। उंदीर मामांनी परिधान केली आहे क्रिकेटची जर्सी। मुंबईच्या गिरगावमध्ये भिवंडीकर कुटुंबियांनी साकारला पर्यावरणपूरक मण्यांपासून बाप्पा। 100 वर्षांपासून अधिकची परंपरा। भिवंडीकरांच्या पणजींनी साकारला मण्यांपासूनचा बाप्पा। गणेशोत्सवाच्या निमित्तानं माणगावमधल्या बाजारपेठा सजल्या। गणेश भक्तांची दुकानांमध्ये खरेदी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील बाजारपेठाही सजल्या। सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी। नंदुरबारमधून गुजरात, मध्य प्रदेश तसंच इतर जिल्ह्यांमध्ये गणेश मूर्ती घेऊन जाण्यास सुरुवात। गणेश मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी। अमरावतीमध्ये बाजारपेठा गणेशोत्सवाच्या पूर्वी फुलल्या। सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई वाहतूक पोलीस सज्ज। नागरिकांच्या सुरक्षेसाठी 6 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान कोस्टल रोड वाहतुकीसाठी 24 तास खुला ठेवण्यात येणार। मुंबईच्या अंधेरी परिसरातून कोकणात जाण्यासाठी 100 बसेसची सुविधा। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख मुर्जी पटेल यांच्या माध्यमातून 100 लक्झरी बसेसची सोय। यवतमाळ जिल्ह्यामधल्या 9 आगारांमधून 63 बसेस कोकणासाठी रवाना। या 63 बसेस 9 सप्टेंबरला परत येणार। त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांवरती अडचणींना सामोरं जाण्याची वेळ। बारामतीमध्ये भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब। लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणाऱ्या बॅनरवरती देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा फोटो। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा हंगामा। गृहमंत्र्यांच्या परवानगीच्या शिवाय मुख्यमंत्री हा शब्द बदलण्याची हिंमत अर्थमंत्री करू शकतात का? आमदार रोहित पवार यांचा सवाल। मंत्रिमंडळ बैठकीनंतर लाडक्या बहिणीच्या जाहिरातीवरून चर्चा। राष्ट्रवादीच्या जाहिरातीसंदर्भात शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं, तर लाडकी बहिणीच्या अनुषंगानं एक एसओपी करूयात, देवेंद्र फडणवीसांची भूमिका। सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचे विरोधकांचे प्रयत्न। जितेंद्र आव्हाडांवरती अतुल भातखळकर यांची टीका। फेक न्यूज प्रकरणामध्ये आव्हाडांवरती गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत 1,60,00,000 महिलांना 4,787 कोटींचं वाटप। महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती। अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय। 36,000पेक्षा जास्त केंद्र प्रकाशमान होणार। राज्यात 1,17,000 कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता। सेमीकंडक्टर इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये गुंतवणूक। 29,000 रोजगार निर्मिती। इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य होणार। मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। स्वदेश ड्रीम विलेज उपक्रमामध्ये आता 1,000 गावांचा समावेश। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये स्वदेश फाउंडेशनच्या सोबत करार।
बोरिवली ते विरारच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी पश्चिम रेल्वेला मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील। कामामध्ये अडथळा आणणारी 2612 कांदळवनं तोडण्याची दिली परवानगी। अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयामधील जागा देणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय। या महाविद्यालयातील पदांसाठी 31,48,00,000 रुपये खर्च करणार। पश्चिम वाहिनी वैतरणा आणि उल्हास खोऱ्यामधील समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणणार। 55 टीएमसी पाणी मराठवाड्यामध्ये आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी। राज्यातल्या विविध देवस्थानांच्या 275 कोटींच्या विकास आराखड्याला शिखर समितीची मंजुरी। यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% कपात। उद्यापासून तिकिटाचा किमान दर 10 रुपये आणि कमाल दर 30 रुपये। पुणे ते शिरूर हा 53 किलोमीटरचा मार्ग उन्नत करणार। राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। उन्नत मार्गासाठी 7,515 कोटींचा खर्च अपेक्षित। मुंबई गोवा महामार्गाला आणखी 2 वर्षांचा विलंब। चुकीच्या कंत्राटदारामुळे कामं रखडल्याची मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती। मुंबई गोवा महामार्गावरती खारपाडा ते पोलादपूर कशेडी घाटापर्यंतच्या महत्त्वाच्या ठिकाणी 29 सीसीटीव्ही कॅमेरे, मोठा पोलीस बंदोबस्त, 10 टोईंग क्रेन आणि 10 रुग्णवाहिकाही तैनात। कोणावरही टीका करणार नाही, पण मुंबईमधून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो याचं दुःख आहे। रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून पुन्हा व्यक्त केली नाराजी। घोडबंदर रोडवरती वाहतूक कोंडीला कंटाळून मुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर जस्टिस फॉर घोडबंदर संस्थेचा जमाव। कोंडीवरती उपाय काढला नाही तर 23 तारखेला रस्ता रोको करणार, जमावाचा इशारा। मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर जमलेल्या ठाणेकरांना नोटीस। समस्या मांडण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कायदेशीर मार्गाने निवेदन देण्याचं पोलिसांचं आवाहन। ठाणे शहरातील वाहतूक कोंडीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्यासोबतच शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। उद्योगपती गौतम अदानी मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती। अदानी आणि शिंदेंच्या भेटीचं कारण गुलदस्त्यामध्ये। धारावी म्हणजे आपल्यासाठी केवळ नागरी विकास नसून 10 लाख नागरिकांची प्रतिष्ठा पुनर्प्रस्थापित करून देण्याची जबाबदारी उद्योगपती गौतम अदानी यांचं वक्तव्य। आयुष्यामध्ये बंधनं झुगारण्याची हिंमत दाखवणारी व्यक्तीच प्रगती करू शकते। उद्योगपती गौतम अदानी यांनी सांगितला यशाचा मंत्र। शिक्षक दिनाच्या निमित्तानं जय हिंद कॉलेजमध्ये अदानींचं व्याख्यान। जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांचा समावेश। भाजप आज जम्मू काश्मीर निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचं करणार प्रकाशन। विधानसभेला 60 जागा लढवण्याची इच्छा। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य। तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार, अजित पवार यांचं विधान। महायुती सोबत असताना धर्मनिरपेक्षतेशी तडजोड नाही, अजितदादांची भूमिका। तर विकासाच्या मुद्द्यावरती महायुतीमध्ये सहभागी, अजित पवार यांची स्पष्टोक्ती। दिल्लीमधल्या मोठ्या नेत्यांच्या आमंत्रणावरून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। पक्षप्रवेशावरून एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य। जेपी नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता, तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता। मात्र गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्यानं तो जाहीर झाला नाही। एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट।
आम्ही एकत्रच, लोकसभा एकत्र लढल्या, विधानसभाही एकत्रच लढू, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. राज्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेकडून महाराष्ट्र सैनिक आघाडीची स्थापना. मनोज डांगे, दत्तात्रय पवार, कॅप्टन परशुराम शिंदे यांच्यासह काही निवृत्त सैनिक, माजी लष्करी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेमध्ये प्रवेश. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात बैठकीत 2 तास चर्चा. तिकीट वाटपाचा निर्णय सर्व्हे करून घेतला जाईल. महायुतीच्या विजयासाठी संपूर्ण टीम कामाला. जागा वाटपावरून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये जातील. सरकार निवडणुकांपासून दूर पळतंय. विनायक राऊत यांची महायुती सरकारवरती टीका. मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवरती ठाकरे गटाची तयारी सुरू. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या आधीच ठाकरे गटाची यादी जवळपास निश्चित. शिवसेना ठाकरे पक्षाची कुठलीही यादी आमच्यापर्यंत आलेली नाही, त्यामुळे त्यावरती बोलणं फारसं उचित ठरणार नाही. आम्हाला हव्या असलेल्या जागा वेळ आली की सांगू. वर्षा गायकवाड यांची ठाकरे गटाच्या यादीवरती प्रतिक्रिया. बाकी कुणावर काहीही बोलू नका. आपलं टार्गेट फक्त फडणवीस. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रवक्त्यांना सुप्रिया सुळे यांचे आदेश. शिंदेचे बैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाही, पवार गटाची टॅगलाईन. रुपाली ठोंबरेंना प्रवक्ते उत्तर देतील. ठोंबरेंच्या प्रश्नावरती उत्तर देणं रुपाली चाकणकर यांनी टाळलं. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी लढवण्याची शक्यता. विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून स्वतःच्या उमेदवारीची घोषणा. 6 सप्टेंबरला गावागावात कुटुंबासह वराह जयंती साजरी करण्याचे नितेश राणे यांचं आवाहन. वराहाला विष्णूचा अवतार म्हणून पाहतो, त्यामुळे इतर सणांप्रमाणे वराह जयंती देखील साजरी करावी, नितेश राणे यांचं वक्तव्य. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांच्या विरोधात अकोल्यामध्ये काँग्रेसची पोलिसांमध्ये तक्रार. नितेश राणेंवरती कठोर कारवाई करत अटकेची केली मागणी. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य निवडीसंदर्भामध्ये चर्चा, निर्णय झालेला नाही. सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. अजूनही इच्छुक आपले निवेदन किंवा अर्ज पक्षाकडे देऊ शकतात, तटकरेंची माहिती. बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड 12 सप्टेंबरपासून मंत्रालयामध्ये उपोषण करणार. मतदारसंघातील विकास कामांना मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप. राजकोट किल्ल्यावरती पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. जयदीप आपटेचा अनुभव काय? आपटेला पुतळा बनवायला कोणी दिला? आपटेची चौकशी करणार. या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. महापुरुषांच्या बाबतीमध्ये दर्जेदार काम न करणाऱ्यांना सुट्टीच दिली नाही पाहिजे. कायमस्वरूपी जेलमध्ये टाकायला हवं, मनोज जरांगेंचं वक्तव्य. तुम्ही मराठ्यांना किती दिवस फसवणार? पोलीस भरतीवरून मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल. मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवरून चर्चा. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची जरांगेंची मागणी. मनोज जरांगेंच्या घोंगडी बैठकींचा आजचा दुसरा दिवस. बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तेलगावमध्ये होणार बैठक. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरती आज हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी. मराठा समाजाला मागास ठरवणाऱ्या या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरती दोन्ही बाजूंकडून सुरू आहे घमासान युक्तिवाद. सांगलीमध्ये ओबीसी संघटनेची आज महत्त्वाची बैठक. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित. बैठकीमधून ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. सरकारनं जरांगेंच्या दबावाला बळी पडून चुकीच्या कुणबी नोंदी केल्या. कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांचा सरकारवरती आरोप. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर 22 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस.
शुल्क नियामक मंडळानं पाठवली नोटीस. दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण, परिवहन विभागाचं परिपत्रक जारी. वरळी हिट अँड रन प्रकरण, मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याच्या ड्रायव्हरनं अटकेला आव्हान देत हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. मुंबई पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचा आरोप करत दोघांची सुटकेची मागणी. बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती एका तरुणावरती चौघांचा गोळीबार. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती. एक गंभीर जखमी, गोळीबार करणारा एक जण पोलिसांच्या ताब्यात. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये पावसाची हजेरी. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडसह सांताक्रूज परिसरात जोरदार पाऊस. राज्यातील मोठ्या धरणांमध्ये 2018 नंतर पहिल्यांदाच 100% पाणीसाठा. जलसंपदा विभागाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माहिती. पुण्यातील धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. खडकवासला धरणातून 16,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. बावा भिडे पूल सध्या वाहतुकीसाठी बंद. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी ओढे तुडुंब भरून वाहत असल्याचं चित्र. 4 दिवसांनंतर परभणीमध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस. शहरासह जिल्ह्यामधील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस. या पावसामुळे उर्वरित पीकही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची दाट शक्यता. जालन्यामध्ये युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं मोर्चा. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना 25% अग्रिम देण्याची मागणी. घनसावंगी तालुक्यामध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चा. राज्यामध्ये 102% पेरण्या झाल्याची कृषी विभागाची राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये माहिती. राज्यातील 305 तालुक्यांमध्ये 100% पाऊस झाल्याची माहिती. वाशिममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठं नुकसान. पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गोंदिया जिल्ह्यातील 10 कृषी केंद्रांचे परवाने रद्द. विक्री परवान्यांमध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणं, नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण न करणं यासह विविध कारणांमुळे कृषी गुणनियंत्रण निरीक्षकांची कारवाई. वाशिममध्ये शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. सोयाबीनच्या दरासंदर्भात सरकारनं मागण्या मान्य करण्यासाठी शेतकरी संतप्त. पनवेलमधील 51 जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीमध्ये. 8,500 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला. जिल्हा परिषद शाळांचे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरण न केल्यानं इमारतींची डागडुजी रखडली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.